हॅलो एव्हरीवन. जसं की मी आत्ताच रील अपलोड केली होती की ज्यावेळेस रेडीमेड ब्लाऊज येतात त्यावेळेस एक साईड प्रॉपर तुमची व्यवस्थित स्टिच केली जाते. ज्यावेळेस तुम्ही याला एक्स्ट्राचं जास्त काही करायचं नसतं, स्लीव्ज वगैरे अटॅच करायची असती. जर क्लायंटला तुमच्या हुक्स लुक्स दुसरे बनवायचे असेल तर तुम्ही हुक लुक्स पण करू शकता. याच्यात कप्स असतात जे की थोडीशी कम्फर्टेबल नसतात. एखाद्या क्लायंटला आवडतं, एखाद्याला आवडत नाही, मग हे तुम्ही काढू पण शकतात. याला प्रॉब्लेम काय आहे? ज्यावेळेस तुम्ही अशी फिटिंग आखून घेता त्यावेळेस एक साईड तुमची जास्त येते आणि एक साईड तुमची कमी येते. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पाहायला भेटेल. इथे आपण फिटिंग मार्क करून घेतली आणि इथे एवढा पार्ट हा एक्स्ट्राचा आहे, याच्यापेक्षा जास्त. आता मी काय करते, जेवढं काही एक्स्ट्राचं आहे तेवढं मी आतमध्ये फोल्ड करते आणि मी परत एकदा चेक करते की हे व्यवस्थित फिटिंग बसत आहे का. आता तुम्ही पाहायला गेलं तर एकदम प्रॉपर अशी आपली फिटिंग इथे बसून जाते. बरोबर हे कापड एवढंच फोल्ड करायचे आणि सेम एवढीच फक्त वरच्या साईडला टिप मारायची. स्लीव जोडताना पण वरच्याच साईडला जोडतो, त्यामुळे घोळ वगैरे अजिबात येत नाही. मॅचिंगचा दोरा यूज करा, जाणवणार सुद्धा नाही की तुम्ही डबल फोल्डिंग करून स्लीव्जला व्यवस्थित ॲडजस्ट केलं. इथे तुम्ही पाहायला गेलं तर अजिबात कुठलाही घोळ किंवा काहीच वाटत नाही. एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आणि सुंदर दिसतंय. आता मी याला इझिली फिटिंग करून घेते. माझ्याकडे ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा वेगवेगळ्या ट्रिक शिकण्यासाठी किंवा असे वेगवेगळे सुंदर सुंदर ब्लाऊज पाहण्यासाठी स्टिचिंग रिगार्डिंग कुठलीही माहिती असेल तर तुम्ही DM करू शकता, कॉल करू शकता किंवा कॉलवरती विचारू शकता. ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.